आज उद्धवजी ठाकरे यांच्या हातून जो माझा सत्कार झालाय त्यामुळे मला अतिशय आनंद होतोय। हा आनंद ते कुठल्या एका पक्षाचे मोठे पुढारी आहेत म्हणून झालेले नाही, पण त्याच्या शेजारी बसल्यामुळे मला अभिमान आणि आनंद वाटतोय असा हा एक माणूस आहे। आणि मी अशी प्रार्थना करतो की या देशातले जे पुढारी आहेत ते यांच्यासारखी चांगली माणसं होऊ देत। हे समोर बसलेले तुम्ही सगळे शिवसैनिक आहात। शिवसेना प्रमुखपणाचे हे आई जगदंबेचं विराट रूप आहे, शंकराचा तिसरा नेत्र आहे। आणि म्हणून मी माझ्या पक्ष प्रमुखपदाची कारकीर्द सुरू करताना या आई जगदंबेच्या विराट स्वरूपासमोर आणि शंकराच्या तिसऱ्या नेत्रासमोर मी नतमस्तक होत आहे। अर्थात शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हटल्यानंतर दुःखात बुडून जाणार आणि हिंमत हारणारा मी नाही, अजिबात असूच शकत नाही। मी आपल्या समोर नतमस्तक झालो, आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेतले आणि आपल्याच लढाईसाठी मी या क्षणापासून मैदानामध्ये मी उतरलेलो आहे। आज हा तमाम इकडे भगवा सागर उसळलेला आहे, हा अजूनही शांत आहे। उद्या निवडणुका आल्यानंतर जो सागर उसळणार आहे हा सागर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तळागाळाला गाडल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। ही ताकद आहे, ही ताकद आहे, ही शक्ती आहे। आणि जे मी जालन्याच्या सभेत बोललो होतो ते पुन्हा सांगतो, ही ताकद, ही शक्ती ही उद्धव ठाकरेची नाही, मी शून्य आहे। ही संपूर्ण ताकद ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे। आपण पूर्ण विदर्भ, पूर्ण मराठवाडा नव्हे, पूर्ण महाराष्ट्र तुमच्या सगळ्यांच्या साथीने, सोबतीने आणि साक्षीने मी पिंजून काढला होता। काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आपण जेरीस आणलं होतं। अरे कर्जमाफी नाही देत म्हणजे काय, देता की जाता, द्या नाही तर चालते वा।
काँग्रेसला झुकावं लागलं आणि कर्जमाफीची घोषणा ही करावी लागली. त्याचे सगळे मानकरी मी नव्हे, हे सगळे तुम्ही आहात, तुम्ही आहात, तुम्ही आहात. असं वाटतं की भाषण करण्यापेक्षा नुसता हा सगळा भगवा सागर उसळला तो पाहत राहावा. कारण आज तशी काही निवडणूक नाही, सभा सुरू आहेत, विषय अनेक आहेत. कोणत्या विषयावरती बोलायचं? कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले आहेत सत्तेवरती, आपल्याला विषयाची काही कमी नाही. काय भरपूर विषय. भ्रष्टाचार म्हटलं तर ए पासून झेड पर्यंत सगळे भ्रष्टाचार आहेत. महागाई वाढतेच आहे, स्थानिकांचे प्रश्न तसेच आहेत. सरकार म्हणून काय करता आहे हा खरा प्रश्नच आहे. पण आपण आपल्याला कधी विचारतच नाही. जी एक घटना सांगितली जाते छत्रपतींबद्दल की ज्यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सुद्धा सन्मानाने परत पाठवलं होतं, त्या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये 1700 बलात्कार झालेत आणि हे सरकार नुसतं हिजड्यासारखं बघत बसलेलं आहे. कोण माझ्या माता भगिनींचं रक्षण करणार? कोण? हा मालेगाव जिल्हा खरं म्हणजे शिवसेना प्रमुखांचं हे वचन आहे आणि ते वचन मी पूर्ण करणार. केवळ दादा भुसे नाही, एक दादा भुसे आल्यानंतर या जिल्ह्यात या तालुक्यात एवढं काम करतात. आणखीन असे 100 दादा भुसे महाराष्ट्रातून आले, 150 दादा भुसे आले तर पूर्ण महाराष्ट्राचं चित्र मी बदलून टाकून देतो तुम्हाला. पूर्ण चित्र मी बदलून देतो. पण मालेगाव जिल्हा तुम्ही आज लिहून ठेवा, हे शिवसेना प्रमुखांनी दिलेलं वचन आहे. 2014ला युतीची सत्ता आणणार की नाही रे तुम्ही? बस मग मी तुम्हाला वचन दिलेलं आहे, याच मैदानात मी स्वतः येऊन मालेगाव जिल्ह्याची निर्मिती जाहीर करणार, हे माझं वचन आहे. पाऊस पडतो, पण बदाबदा पडणारा पाऊस हा गुजरात मार्गे समुद्राला मिळून जातो. तिकडे सगळं पाणी हे समुद्रात निघून जातं, पश्चिमेकडे सगळ्या नद्या वाहून जातात. आपलं सरकार आल्यानंतर या नद्यांचा प्रभाव बदलून उलट्या नद्या पाहिजे तर फिरवेन, पण तुम्हाला पाणी दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही, हे सुद्धा तुम्हाला मी सांगतो. आजचं हे समोरचं आपलं विराट दर्शन घेतल्यानंतर भाषणाची सुरुवात करताना मला शिवसेना प्रमुखांच्या भाषणाची सुरुवात आठवली. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आणि हे आपलं जिवंत रूप पाहिल्यानंतर आतापर्यंत जे जे काही सगळे उल्लेख झाले, मला वाटतं संजय राऊत आपण औरंगजेब कोण ते सांगितलं, अफजल खान कोण ते सांगितलं, पण मला औरंगजेबाची आणि अफजल खानाची पर्वा नाही. माझ्यासमोर माझी वाघनखं बसलेली आहेत. ही वाघनखं आहेत आणि जो कोणी गरिबांच्या हिताच्या आड येईल, त्या गरिबांच्या हिताच्या आड येणाऱ्याचा कोथळा
राजकारणामध्ये ही भगवी वाघनखं काढल्याशिवाय राहणार नाही, हे त्याचं हे आजचं हे दर्शन आहे. हा जो काही मुंबई दिल्ली कॉरिडॉरचा प्रश्न आहे, मला तुम्ही सगळ्यांनी मिळून सांगायचा, हा तुम्हाला मान्य आहे का? जरा हात वर करून सांगा, तुम्हाला हे मान्य आहे का? अरे मग शिवरायाचे मावळे आहात ना तुम्ही? काय तटकऱ्यांची किंवा आणखीन कोणाची माय व्याली मी बघतो तुमच्यावरती हा प्रकल्प लादण्याची. नाही होऊ देणार म्हणजे नाही होऊ देणार. हे सगळे जे विषय आहेत, माणगावचा विषय आहे, माणगावला चांगला थांबा पाहिजे. आता हा जो काही औद्योगिक पट्टा करतायत, पण याच्या आधी कधीतरी शेतकऱ्यांसाठी आणि मच्छीमारांसाठी सरकारने कधी धोरण केलंय? तुम्हाला नुसतं राबवून घ्यायचं, तुमची मतं घ्यायची आणि मतं मिळाल्यानंतर तुमच्यावरती अन्याय करायचा. या लोकशाहीला शिवसेना प्रमुखाने विरोध केला. आणि ते जे म्हणायचे की ही तुमची दळभद्री लोकशाही मला मान्य नाही, तीच दळभद्री लोकशाही आज मला देखील मान्य नाही, अजिबात नाही. आणि तुम्ही जर का सगळे एकजुटीने मजबूतीने माझ्या मागे उभा राहिलात तर या महाराष्ट्राचं चित्र बदलून दाखवीन. आणि देशामध्ये माझा महाराष्ट्र, शिवरायाचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकर आणि आपल्या बाळासाहेबांचा, शिवसेना प्रमुखांचा महाराष्ट्र हा देशातलं नंबर 1चं राज्य मी करून दाखवेन, ही शपथ मी आज घेतो आहे. तसं कोकणचं आणि आपलं नातं, शिवसेनेचं नातं हे फार घट्ट आहे. कोणी किती मध्ये आले तरी त्यांना म्हणे येऊन बघ डोळे पांढरे होतील, पण कोकणचा भगवा रंग काही जाणार नाही. हे नसते उद्योगमंत्री जे आहेत, खरं एवढं गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता यांच्याकडे असल्यानंतर मोठी मोठी कामं व्हायला पाहिजे होती. प्रश्नच प्रश्न आहेत नुसते, कोणी सोडवायचे? धरणग्रस्तांचं काय होणार? मुंबई गोवा रस्त्याचं काय होणार? आंबा काजू उत्पादकांचं काय होणार? काय काय होणार हे प्रश्न आहेत, नुसते प्रश्नपत्रिका आहेत. उत्तर कोण देणार आहात? कोणाकडे उत्तर आहेत? ते टाळंबा धरण सुद्धा कधी पूर्ण होणार आहे? तिलारी धरण कधी पूर्ण होणार आहे? किमतीवरती किमती वाढतात नुसती. धरणग्रस्त तसेच. पहिल्यांदा त्या चिपी विमानतळासाठी जे भूसंपादन केलं, कोणी इकडे आले असतील त्या विभागातले, मला त्यांनी उठून सांगावं काय दराने तुमच्याकडनं जमिनी घेतल्या. जवळपास फुकटामध्ये जमिनी उकळल्या आणि घसघशीत किमतीने त्याच्यात ह्यांचा वाटा किती मला माहिती नाहीये, विकासकाच्या खिशामध्ये कोंबून टाकले. जैतापूर हा जो काही अणुप्रकल्प आहे, आपण लढतो आहोत, पण सरकार म्हणते आम्ही आणणार, सरकार म्हणते आम्ही आणणार. अरे आणणार म्हणजे काय? अणुभट्टी म्हणजे काय हातभट्टी आहे की पहिल्या धारेची मिळाली आणि झाले तर राहून गेले? काहीतरी कळते का तुम्हाला? पूर्ण जगामध्ये हे जे काही तंत्रज्ञान आहे हे आता हळूहळू सगळं बंद होत चाललेलं आहे. पण ज्या कोकणी बांधवांनी आणि माता भगिनींनी तुम्हाला एक विकास करणारे आपले भाग्य विधाते म्हणून पाठिंबा दिला, आशीर्वाद दिला, त्यांच्या तुम्ही पाठीत वार केला. जसा शिवसेनेच्या आणि शिवसेना प्रमुखांच्या पाठीत वार केला, तसाच माझ्या या कोकणाच्या पाठीमध्ये वार केला आहात तुम्ही. पण त्या सिंगम पिक्चर पाहिला ना रे तुम्ही? पाहिला का? पाहिला की नाही? हा, पण एकदा जर का सटकली, आता माझी सटकली म्हटलं का संपला. तशी आता कोकणवासियांची सटकलेली आहे, हो की नाही? आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान.